विल आस्क यू वन क्वेश्चन, यू आर गोइंग टू आन्सर मी. ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगा त्याचा आन्सर इंग्लिश मध्ये कसं होईल. व्हॉट्स युअर नेम? व्हॉट्स युअर नेम? द व्हेरी सिम्पल क्वेश्चन आय एम आस्किंग. व्हॉट्स युअर नेम? तुम्ही याचा आन्सर कसं देणार इन फुल सेंटेन्स? हाऊ कॅन यू आन्सर? What's your name is the question, and how will you answer it? Yeah. Any different way? Any special way? एखादं special way आहे? Yeah. Okay. Okay. Great. Beautiful. Great. Okay. Done. Okay. Fantastic. Fantastic. Okay. Great. So I can see, yes, myself. Yes. So when anybody asks you a question, what's your name? How can you answer? तुम्ही याचं उत्तर कसं करू शकता? I have read your messages, your answers, and I could see that most of the students are using the word myself. That is grammatically very wrong. ते grammatically एकदम चुकीचं आहे. तुमचं नाव सांगायच्या आधी myself नाही यूज करायचं. You don't need to use myself. Simple ways are there. You can simply say I am. तुमचं नाव सांगा किंवा तुम्ही म्हणू शकता My name is, पुढे तुमचं नाव सांगा. आलं लक्षात? सो myself जे जे वापरतात, इट इज रॉंग. डोंट स्टार्ट. तुम्ही ऐकलं असेल कुठे कुठे myself बोलतात, पण ते चुकीचं आहे. प्रॉपर ग्रॅमॅटिकली जर ऍज फार एज ग्रामर इज कन्सर्न, myself ने तुमच्या नावाची सुरुवात करणं हे चुकीचं आहे. डायरेक्टली म्हणायचं आय एम पल्लवी गुगळे और माय नेम इज पल्लवी गुगळे. ठीक आहे, दिस इज हाऊ यू कॅन आन्सर. हा, बरं. अजून एक क्वेश्चन मला विचारायचंय. वेअर डू यू पुट अप? वेअर डू यू पुट अप? काय उत्तर देणार तुम्ही? वेअर डू यू पुट अप? सिम्पल क्वेश्चन आय एम आस्किंग. आय कॅन जस्ट राईट हिअर. द सेंटेन्स इज, सॉरी, द क्वेश्चन इज वेअर डू यू पुट अप? वेअर डू यू पुट अप? कसं उत्तर कराल तुम्ही इंग्रजीमध्ये? वेअर डू यू पुट अप? ओके. ओके. व्हॉट से? काय म्हणाल? वेअर डू यू पुट अप? ह्याचा अर्थ लक्षात येतो तुम्हाला? व्हॉट इज द मीनिंग ऑफ वेअर डू यू पुट अप? तर पुट अपचा अर्थ काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ पुट अप? सिम्पल क्वेश्चन इज देअर. वेअर डू यू पुट अप? वेअर डू यू पुट अप means what? Where do you put up? हा, याचा सिंपल अर्थ होतो, इट इज एक्झॅक्टली द सिनोनिम ऑफ वेअर डू यू लिव्ह. तो फक्त लिव्हच्या ऐवजी पुटअप यूज केला. हा सेंटेन्स किती इम्प्रेसिव्ह झालं. वेअर डू यू लिव्ह म्हणायचं तर लिव्हच्या ऐवजी म्हणा पुटअप. झालं इम्प्रेसिव्ह इंग्लिश. वेअर डू यू पुटअप? आता तुम्हाला याचं उत्तर करायचं, करून दाखवा बरं आन्सर. वेअर डू यू पुटअप? इट सिम्पली मीन्स दॅट वेअर डू यू लिव्ह. अँड व्हॉट शुड बी द मीनिंग? आणि याचा अर्थ काय होणार? कसं कराल इंग्लिश मध्ये? सेम तेच यूज करायचं. पुटअप यूज करायचं. लिव्ह कशाला यूज करायचं? आता पुटअप यू हॅव गॉट ना द न्यू वर्ड. मग पुटअप यूज करा लिव्हच्या ऐवजी. जसं मी तुम्हाला जर प्रश्न विचारला की वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता, तुम्ही 1 सेकंड मध्ये मला आन्सर करणार की येस मॅम, आय लिव्ह ऍट पुणे, आय लिव्ह ऍट मुंबई, आय लिव्ह ऍट व्हॉट एव्हर. तर ते जे लिव्ह आहे, लिव्हच्या ऐवजी पुटअप ऍड करा. झालं. आय एम कशाला यूज करायचं?
आयच्या पुढे एम नाही यूज करायचा. आपण आय एम लिव्ह म्हणतो का? आय एम लिव्ह ऍट पुणे? नो. आपण काय म्हणतो? आय लिव्ह ऍट पुणे म्हणतो है ना. हे तर पाठ आहे ना तुम्हाला. वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह ऍट हिअर. पाठ. हाऊ आर यू? आय एम फाईन. व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज दिस. हाऊ ओल्ड आर यू? आय एम दिस मेनी ओल्ड इयर्स ओल्ड. हे कसं पाठ आहे? तर हे पण पाठ आहे तुम्हाला की वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह ऍट हिअर अँड हिअर. सो वेअर डू यू पुट अप? आय. याचं उत्तर कसं देणार मग तुम्ही? हाऊ विल यू आन्सर इट? आय पुट ऍट. मग कुठे राहता तुम्ही? ते टाकून द्या. व्हेर एव्हर डू यू लिव्ह फॉर एक्झाम्पल आपण करू शकतो. आय पुट अप ऍट पुणे. मी पुण्याला राहते. आवाज येतोय सगळ्यांना माझा क्लिअर? आर यू एव्हरीबडी गेटिंग माय व्हॉइस प्रॉपरली? Am I audible properly? Visible properly? Great. So just लक्षात ठेवा, वही असेल तर लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. लिव्हच्या ऐवजी आपण काय शब्द यूज करू शकतो? पुट अप. सो सिनॉनिम हे पण लिहा म्हणजे लवकर क्लॅरिटी येईल. Where do you put up is equal to where do you live? And the answer, I live at Pune. जसं आपण म्हणतो I live at. आपण असं म्हणणार की I live at Pune. त्याच्याऐवजी फक्त काय यूज केलं? पुट अप यूज. झालं इम्प्रेसिव्ह. यूज करायचं डेली लाईफ स्पीकिंग मध्ये. स्पोकन इंग्लिशचा इंटेंटच हे असतं की नॉर्मल ऍडव्हान्स इंग्लिश जे इम्प्रेसिव्ह इंग्लिश होते ऐकायचं, बोलताना इम्प्लिमेंट करायचं. ऐकायचं, बोलायचं, ऐकायचं, बोलायचं. ही गोष्ट ऐकली, बोलताना वापरून टाकायची. ओके. जेव्हा तुम्ही बोलताना यूज करणार, डन. यू आर डन. ते टोटली लक्षात राहणार. ओके. बरं. अजून एक सेंटेन्स आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू. ओके. In the same way, I just want to ask. आवाज ब्रेक होतोय का माझं? Let me just check, please. ब्रेक होतोय? नाही होते ना? इट इज नॉट ब्रेकिंग ना? हा, मग ज्याचं त्याचं होतंय तुम्हाला तुमच्याकडे इंटरनेट प्रॉब्लेम असेल. ग्रेट. नाव सेकंड वन हिअर. मला म्हणायचंय व्हेअर डू यू हेल फ्रॉम? Where do you hail from? Yes. Now, where do you hail from? करा इंग्रजीमध्ये. Where do you hail from? काय उत्तर कराल तुम्ही? सिम्पल क्वेश्चन आय एम आस्किंग टू यू. Where do you hail from? Where do you hail from? What should be the answer? What is the meaning of it? Yes. Yes. Where do you hail from? तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ हेल्थ हिअर? या तुम्हाला थोडी थोडी क्लॅरिटी आहे, थोडं थोडं नॉलेज आहे याच्याबद्दल. अजून डीप सांगते. व्हेअर डू यू हेल्प फ्रॉम म्हणजे तुम्ही कुठून आहात? तुम्ही एक्झॅक्टली कुठून आहात? तुम्ही येस. आता आहे ना खूपदा असं होतं. आता पुण्यामध्ये मोस्टली मीन्स 70% लोकांची ही स्थिती आहे की आय पुट अप ऍट पुणे, आय लिव्ह ऍट पुणे, बट आय हेल्प फ्रॉम मुंबई. आय हेल्प फ्रॉम whatever it may be. I help from Rajasthan. I help from Uttarakhand. I help from this. I help from that. Getting properly. So बऱ्याचदा तुमचं असं असेल ना की तुम्ही एक्झॅक्टली दुसऱ्या ठिकाणाहून आहात पण जॉब करताय म्हणून तुम्ही पुण्याला आहात. सो करंटली तुम्ही पुण्याला राहत आहात पण तुम्ही आहात दुसरीकडून कुठून तरी. म्हणजे प्रॉपर. येस. तुम्ही प्रॉपर कुठालचे आहात जे विचारतो ना प्रॉपर कुठले असंच म्हणतो ना. तर मग त्याच्यासाठी हेल यूज करायचं. व्हेअर डू यू हेल्प फ्रॉम म्हणजे तुम्ही कुठून आहात ऍक्च्युअली. आधीपासून कुठून आहात? कुठून आले तुम्ही? गेटिंग इट प्रॉपरली. हा मग ते तुमचं तुमचं प्रॉपर प्लेस असेल. प्रॉपर तुमचं तुमचं एक ठिकाण असेल की तुम्ही इथून आलेले आहात आणि इथे तुम्ही आता काहीतरी पर्पज साठी आहात फॉर जॉब पर्पज. बट तुमचे पहा यु नो पास्ट जनरेशन दे आर देअर. ते तिथे असणार. सो दॅट इज द हेल्प फ्रॉम. हा तुमचं मूळ गाव प्रॉपर ठिकाण. सो वेअर डू यू हेल्प फ्रॉम मग याचं उत्तर तुम्ही कसं देणार? इन धिस वे. आय हेल्प फ्रॉम. आय हेल्प फ्रॉम. देन व्हॉट एव्हर इट इज तुम्ही जिथून आहात. आय हेल्प फ्रॉम.
आय हेल्प फ्रॉम, आम्ही इथून इथून आहोत. वेअर डू यू पुट अप, म्हणजेच वेअर डू यू लिव्ह. वेअर डू यू पुट अप, आय पुट अप ॲट पुणे. कन्सिडर करा की लेट्स लेट्स कन्सिडर, ठीक आहे. आता मी आहे ना अहिल्यानगर मधून आहे. ओके, बरं. आय एम फ्रॉम अहिल्यानगर. ऍक्च्युली आय हेल्प फ्रॉम अहिल्यानगर. मी नगर मधून आहे, पण यु नो मी जॉब करते पुण्यामध्ये. आय एम डुईंग जॉब ऍट पुणे. सो मी नगर मधून आले पुण्यात. सो नाव आय पुट अप ऍट पुणे. आय पुट अप ऍट पुणे. मी पुण्यात राहते. बट आय हेल्प फ्रॉम अहिल्यानगर. मी नगर मधून आहे. सो यू कॅन आन्सर इन धिस वे. आय विल जस्ट शो यू. आय हेल्प फ्रॉम. आय हेल्प फ्रॉम अहिल्यानगर. मी नगर मधून आहे. बट आय पुट अप ऍट. आय पुट अप ऍट whatever पुणे. So you can also say currently. आत्ता I put up. Currently I put up at पुणे. मी नगर मधून आहे, म्हणजे मी नगरची आहे, पण मी आता पुण्यात राहत आहे. बऱ्याच जणांची ही कंडिशन असेल. असू शकते तुमचं घर पहा कुठेतरी, मेन जे होम आहे ते घर कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असेल आणि तुम्ही काहीतरी तुमच्या कामाच्या पर्पज साठी दुसरीकडे आहात. देन यू कॅन आन्सर इन धिस वे. आय हेल्प फ्रॉम. मी एक्झॅक्टली प्रॉपर इकडून आहे. आय हेल्प फ्रॉम अहिल्यानगर. मी प्रॉपर अहिल्यानगर मधून आहे. बट करंटली आय पुट अप ऍट पुणे. करंटली आय लिव्ह ऍट पुणे. करंटली आता मी इकडे इकडे राहत आहे. चला करा तुम्ही तुमचा आन्सर तयार इन द सेम वे. आय हेल्प फ्रॉम हिअर अँड हिअर. बट करंटली आता मी इथे राहत आहे. मेक प्लीज. प्लीज प्रिपेअर युअर आन्सर. येस. येस. कुड यू मेक. ब्युटिफुल. एकदम सिम्पल आहे. आय हेल्प फ्रॉम. मी एक्झॅक्टली इथून आहे. बट करंटली आय पुट अप ऍट. झालं. एकदम मॉडर्न आन्सर रेडी. एकदम मॉडर्न आन्सर रेडी झालं. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन आय वुड लाईक टू आस्क. हे कट करते मी वरती. यू कॅन मेक युअर आन्सर. लक्षात ठेवायचं फक्त. अजून एक क्वेश्चन आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू. आय वॉन्ट टू से दॅट व्हॉट इज युअर area of interest? What is your area of interest? What is your area of interest? Means what? What is your area of interest? त्याचा अर्थ काय होतो? Any idea? Can you guess the meaning of it? What is your area of interest? Yeah, good, very good. What is your area of interest? Yes, beautiful. Few people know about it. बाकी लावा थोडंसं लॉजिक. What is your area of interest? सिंपल, त्याच्यातच मिनिंग आहे. इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला कशामध्ये रस आहे. व्हॉट इज युअर एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणजे
इट सिम्पली मीन्स दॅट तुम्ही जे क्वेश्चन आपण मोस्टली विचारतो, व्हॉट आर युअर हॉबीज और व्हॉट इज युअर हॉबी. सो द एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात. व्हॉट आर युअर हॉबीज? इट सिम्पली इक्वल टू व्हॉट? व्हॉट आर युअर हॉबीज? व्हॉट आर युअर हॉबीज? तुमच्या हॉबीज काय काय आहेत? सो यू कॅन आन्सर. हाऊ कॅन यू आन्सर? तुमच्या हॉबीज काय काय आहेत? म्हणजे तुम्हाला काय काय आवडतं? व्हॉट इज युअर एरिया ऑफ इंटरेस्ट? इट सिम्पली मीन्स दॅट तुम्हाला काय काय आवडतं. व्हॉट आर युअर हॉबीज? व्हॉट इज युअर एरिया ऑफ इंटरेस्ट? तुमचा इंटरेस्ट एरिया काय आहे? तुम्हाला काय काय आवडतं? यू कॅन सिम्पली आन्सर, आय लाईक कुकिंग. मला स्वयंपाक करायला आवडतं. आय लाईक टीचिंग. मला शिकवायला आवडतं. खूपच जास्त आवडत असेल तर लाईकच्या ऐवजी आपण लव्ह म्हणू शकतो. We can call love instead of like. I love teaching. मला शिकवायला खूप आवडतं. I love dancing. मला डान्स करायला आवडतं. I love driving. मला गाडी चालवायला आवडते. Yes. I love whatever. I love reading books. मला पुस्तक वाचायला आवडतं. I like making poems. मला कविता बनवायला आवडतात. Right? In this way, you can answer. And also, आता जर का इथं जसं आपण केलं, where do you live? I live पण करू शकतो आणि I put up at असं पण करू शकतो. तर इथे सुद्धा तुम्ही असं आन्सर करू शकता की my area of interest is reading, dancing, cooking, whatever. My area of interest is, what can you say? Reading. My area of interest is reading. Clear? Understanding? My area of interest is teaching. My area of interest is learning new things. My area of interest is cooking new dishes. हा माझा छंद आहे. Yes, my area of interest is. So एक असेल अनेक असेल. किती हॉबीज असतील. In this way you can actually answer. My area of interest is reading, playing, listening to music. Yes. This is how English एकदम तेवढी सोपी आहे. मीन्स जर तुमचा बेस तेवढा स्ट्रॉंग असेल तर हे जे बेस तुमचा हा किती स्ट्रॉंग आहे. व्हॉट्स युअर नेम? तुम्ही लगेच सांगणार की आय एम. व्हेअर डू यू लिव्ह? तुम्ही लगेच सांगणार की आय लिव्ह ऍट हिअर अँड हिअर. व्हॉट आर युअर हॉबीज? तुम्ही लगेच सांगणार की माय हॉबीज आर दिस अँड दिस. यु नो, हे इतके बेसिक क्वेश्चन्स आहेत की ह्याच्याबद्दल तुम्हाला अगदी व्यवस्थित माहित आहे. सो लगेच हे ऍडव्हान्स मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. अँड युअर इंग्लिश विल लुक मोर अँड मोर इम्प्रेसिव्ह. आय थिंक 4 न्यू थिंग्स आय टॉट यू बाय टुडे, राईट? कोणते कोणते 4 गोष्टी शिकवले पहा बरं. Can you just guess? Just have a look on the board and just let me know. Try to remember the things which I actually tried to teach you by today. Yeah. The very first, don't use myself. If somebody asks, what's your name? जर तुम्हाला कोणी विचारलं तुमचं नाव काय? तर don't use myself. You have another ways. My name is or I am. Simply I am म्हणा. I am Pallavi Gugule, a spoken English trainer. In this way, you can introduce yourself. Where do you put up? तुम्ही कुठे राहता? I put up at. Where do you hail from? तुम्ही कुठून आहात? तर तुम्हाला कोणाला विचारायचं असेल तरी पण हे यूज होईल आणि त्याचा आन्सर करायचा असेल तरी पण यू कॅन मेक द आन्सर इन अ प्रॉपर वे. And what is your area of interest? What are your hobbies? Let me capture the photo. हे व्यवस्थित आहे ना, तुम्ही वहीमध्ये तुमच्या पद्धतीने लिहून ठेवा. तुम्हाला कसं लिहायचं तसं. सिनॉनिम ऑल्सो की व्हेअर डू यू लिव्ह आपल्या ओळखीचं आहे तर लिव्हच्या ऐवजी त्याला पुटअप वापरू म्हणजे लवकर लक्षात येणार. ओके. क्लिअर?
बरं. लेट्स प्रॅक्टिस इन द सेम वे. आय एम गोइंग टू राईट सम वर्ड्स हिअर. मी इथे काही शब्द लिहिणार आहे. तुम्ही काय करायचं? युजिंग दोज वर्ड्स, ते शब्द यूज करून मला वाक्य सांगून दाखवायचंय. यू नीड टू प्रिपेअर ऍटलीस्ट 2 सेंटेन्सेस. प्रत्येकाने ऍटलीस्ट 2 वाक्य बनवायचे. त्या वाक्यामध्ये तो शब्द आला पाहिजे. ठीक आहे? हिअर आय एम गोइंग टू राईट सम वर्ड वन बाय वन. मी इथे शब्द लिहिणार आहे. तुम्ही मला सांगायचं. Using that word, you are going to prepare many sentences. At least 2, at most as many as you can. Here we go. The very first word is put out. You know what is meant by put out. तुम्हाला माहिती आहे put out म्हणजे काय? What is the meaning of put out? Any idea? What is meant by put out? Do you have any idea? Put out. बाहेर जा. नो, बाहेर जाण्याला तर गेट आउट बोलतात. लाईक निघ, गेट आउट. Put out. What is meant by put out? This is the phrase. जसं हेल होतं ना, की तो शब्द पाहून काहीच अर्थ लागला नाही. जसं आता पुट अप होतं, जे पाहून काहीच अर्थ लागला नाही. तसं हे आहे पुट आउट. आणि ह्या पुट आउटला मराठीमध्ये म्हणतात विझवणे. What is meant by put out? Put out चा काय अर्थ असतो? विझवणे. What is meant by put out? विझवणे. तुम्ही जे शब्दाचा अर्थ घेता की put this out म्हणजे हे बाहेर ठेव. ठीक आहे, चालतं ते पण काहीच प्रॉब्लेम नाही. तो तर एक वर्ड टू वर्ड मिनिंग झालं. जसं keep it out हे बाहेर ठेव. Keep it here हे इथे ठेव. Put it here असं. पण आता put out that is the phrase, जी एक फ्रेज आहे आणि त्याचा अर्थ होतो विझवणे. Yes, to extinguish the fire. Correct. It is called as विझवणे. It is the phrase. खूप साऱ्या अशा फ्रेजेस असतात जे आपण बोलताना वापरू शकतो. वापराव्या लागतात. तुमची इंग्लिश अजून जास्त छान होते. सो vocab शिकतानाच असं शिकू. तुम्ही बोलतानाच इम्प्रेसिव्ह वाटेल. Put out. Put out means what? विझवणे. So for example, मला म्हणायचंय मेणबत्ती विझव. इंग्रजीमध्ये कसं होईल? हाऊ कॅन वी से? मेणबत्ती विझव. करा बरं. एकदम सिंपल सेंटेन्स असतील. मेणबत्ती विझव. येस. तो काय म्हणणार तुम्ही? विझवणे मीन्स आउट. Put out the candle. Correct. Put out the candle means what? मेणबत्ती विझव. Absolutely correct. Put out the candle. मेणबत्ती विझव. बरं. कंदील विझव. यु नो ते कंदील होतं त्याला अशी चावी फिरवायची ते कमी कमी होत जातं. बंद होतं. चावी करायची ती वाच वरती वरती त्याचे फ्लेम. हा. सो कंदील विझव. यु नो व्हॉट इज दॅट कंदील कॉल्ड इन इंग्लिश? कंदीलला इंग्लिश कंदील माहिती आहे तुम्हाला ते? काय बोलतात त्याला इंग्लिश मध्ये? व्हॉट इज दॅट कंदील इन इंग्लिश? हा, करेक्ट. कंदील विझव. What to say it in English? It is called as lantern. Correct. Lantern lamp बोलतात म्हणजे कंदील. Put out the lantern म्हणजे कंदील विझव. Put out the lantern. Lantern म्हणजे काय? कंदील विझव. बरं, लाईट बंद कर. त्याच्यासाठी पण तुम्ही put out यूज करू शकता. है ना? लाईट आहे जी बंद कर. विझव. है ना? सो पुट द लाईट आउट किंवा पुट आउट द लाईट. सिम्पली असं करू शकता. पुट आउट द लाईट. आणि आहे ना एक इम्प्रेसिव्ह अजून याला टू मेक इट मोर इम्प्रेसिव्ह हाऊ कॅन यू से? तुम्ही असं म्हणू शकता पुट हे जे ना जी गोष्ट विझवायची ते मध्ये टाकायचं. जसं पुट द लाईट आणि हे आउट आहे ना साईडला टाकायचं.
झालं. दिस इज ऑल्सो द अनदर वे. अशा पण पद्धतीने तुम्ही म्हणू शकता, पुट द लाईट आउट, पुट द लँटर्न आउट, पुट द कॅन्डल आउट. हा, टर्न ऑफ पण असतं. बट पुट आउट इट इज इम्प्रेसिव्ह. पुट आउट, पुट आउट द कॅन्डल. गेटिंग इट प्रॉपरली. जसं आग विझव, आग लागलेली आहे, आग विझव. मग इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणणार? यू कॅन यूज दिस फ्रेज. Put the fire out or put out the fire. Put out the fire. Fire. Put out the fire. Getting it? Can you tell me some sentences on this? Put out. Don't forget to put out the light. Light बंद करायला विसरू नकोस. Don't forget to put out the light. Don't forget to put out the lantern. कंदील विझवायला विसरू नकोस. Don't forget to put out the candle. मेणबत्ती विझवायला विसरू नकोस. अगरबत्ती. No. Yes. Put out the gas stove किंवा put the gas stove out. गॅस बंद कर. गॅस विझव. करेक्ट. तो विझवणे. इट इज कॉल्ड एज व्हॉट? पुट आउट. पुट आउट. पुट आउट. चला, असंच एक अजून अनदर वर्ड आय विल टीच. ते यूज करून यू आर गोइंग टू टेल मी द सेंटेन्सेस. नेक्स्ट वन इज पाईल अप. यू नो व्हॉट इज मीन्ड बाय पाईल अप? माहितीये तुम्हाला पाईल अप म्हणजे काय? व्हेरी सिम्पल. Pile up. Any idea what is this pile up? Pile up. Pile up. Pile up. हं. असं ना, शब्द पाहूनच एक अंदाज लागतो बऱ्याच वेळेस. Pile up. करेक्ट. Pile up, piling. It is called as ढीग करणे. ढीग करणे किंवा साचवणे. सिम्पली ढीग करणे म्हणूया, ठीक आहे? किंवा साचवणे पण म्हणू शकतो आपण. जसं खूप भांडे साचले. Piled up. many dishes piled up. खूप भांडे साचले. भांड्यांचा ढीग झाला. एखादी खूप मोठी पार्टी असेल, जेवण झालं, खूप सारे गेस्ट, तो भांड्यांचा ढीग होणार, भांडे खूप सारे साचणार. तर देअर यू कॅन यूज व्हॉट? पाईल अप. करेक्ट. बुक लायब्ररी असते, तिथे सुद्धा पुस्तकांचा खूप ढीग साचलेला असतो. करेक्ट. कपडे सगळे धुवून आल्याच्या नंतर रूम मध्ये कपड्यांचा ढीग साचलेला असतो. कपाटामध्ये कपडे खूप साचलेले असतात. So there you can use pile up. What you can say? Pile up you can use. आता मला म्हणायचंय, मराठीमध्ये लिहिते मी. आय विल गेट टाइम. भांडी साचू देऊ नकोस. भांडी साचू देऊ नकोस. करा बरं इंग्रजीमध्ये. व्हेरी सिम्पल. जस्ट वी आर ट्राइंग टू गेन द vocabularies. वी आर ट्राइंग टू एनहान्स द vocabularies. आपण आपला शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर भांडी साचू देऊ नकोस. काहीतरी करू देऊ नकोस. असं होऊ देऊ नकोस. याला ना इंग्लिशमध्ये म्हणतात डोंट लेट. काय बोलतात? डोंट लेट. काय बोलायचं? डोंट लेट. असं होऊ देऊ नकोस. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश. येस, करेक्ट. डोंट लेट. आता काय? भांडी साचू देऊ नकोस. येस, करा इंग्लिश मध्ये. इट इज क्वाइट डिफिकल्ट. आय विल हेल्प यू विथ दॅट. डोंट लेट द डिशेस पाईल अप. डोंट लेट द डिशेस पाईल अप. इट इज क्वाइट डिफिकल्ट. टेन्शन नका घेऊ. हे थोडंसं अवघड आहे. फक्त पहा कसं केलंय. दॅट्स इट. डोंट लेट द डिशेस पाईल अप म्हणजे भांडी साचू देऊ नको. डोंट लेट द डिशेस पाईल अप. लेट म्हणजे काय? असं करू देणे म्हणजे लेट. जसं लेट मी कम, मला येऊ दे. लेट मी सीट, मला बसू दे. लेट हर स्पीक, तिला बोलू दे. लेट मी स्पीक, मला बोलू दे. त्याला लेट बोलतात. सो डोंट लेट. असं होऊ देऊ नको. काय होऊ देऊ नको? डिशा साचू देऊ. भांडींना डिशेस बोलतात. असं नका समजू डिशेस म्हणजे छोटे छोटे डिशेस. डिशेस म्हणजे भांडी कुंडी सगळं. सो डोंट लेट द डिशेस पाईल अप.
सिंपल एक्झाम्पल देते, तुम्ही सांगा. कपड्यांचा ढीग करू नकोस. कपड्यांचा ढीग करू नकोस. आता सांगा. आता इथं कसं आहे, होऊ देऊ नकोस आलं ना, म्हणून डोंट लेट घेतलं. तुम्ही हे सांगा, कपड्यांचा ढीग करू नकोस. कपड्यांचा ढीग करू नकोस. आता इथे लेट नाही लावायचं. डोंट यूज हिअर लेट. हे सिंपल आहे. कपड्यांचा ढीग करू नकोस. करू नकोस ना इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? डोंट. जसं बोलू नकोस, डोंट स्पीक. सांगू नकोस, डोंट टेल. येऊ नकोस, डोंट कम. जाऊ नकोस, डोंट गो. विचारू नकोस, डोंट आज. रडू नकोस, डोंट क्राय. तसं करू नकोस याला इंग्लिश मध्ये डोंट बोलतात. करणे म्हणजे डू, करू नकोस. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश डोंट. ठीक आहे. करू नकोस मीन्स व्हॉट? डोंट. आता कपड्यांचा ढीग करू नकोस. मग डोंट पाईल अप. जसं रडू नकोस, डोंट क्राय. ढीग करू नकोस, डोंट पाईल अप. डोंट पाईल अप कशाचा? कपड्यांचा. डोंट पाईल अप द क्लोथ्स. डोंट पाईल अप द क्लोथ्स. कपड्यांचा ढीग करू नकोस. डोंट पाईल अप द क्लोथ्स. चला आता सांगा बरं असे वाक्य. क्लोथ चेंज करा. जसं पेपरांचा ढीग करू नकोस. जे न्यूजपेपर तुमच्याकडे येतात रोज. वर्तमानपत्रांचा ढीग करू नकोस. म्हणजे साचवून ठेवू नकोस. जुन्या वर्तमानपत्रांचा ढीग करू नकोस. जुने वर्तमानपत्र साचू देऊ नकोस. साचून नको ठेवूस. मग इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणणार? डोंट पाईल अप व्हॉट? न्यूजपेपर्स. डोंट पाईल अप द न्यूजपेपर्स. डोंट पाईल अप द न्यूजपेपर्स. वर्तमानपत्रांचा, पेपर्सचा ढीग करू नको. यस लावायचं, कारण खूप साऱ्या बद्दल बोलतोय. डोंट पाईल अप द न्यूजपेपर्स. कपड्यांचा ढीग करू नको. पुस्तकांचा ढीग करू नकोस. सांगा इंग्लिश मध्ये. पुस्तकांचा ढीग करू नकोस. पुस्तकांचा ढीग करू नकोस. डोंट पाईल अप द बुक्स. करेक्ट. डोंट पाईल अप द बुक्स. पुस्तकांचा ढीग करू नकोस. बरं, वस्तूंचा ढीग करू नकोस म्हणजे खूप साऱ्या वस्तू साचवू नकोस. एक हॅबिट असते, इथं हे दिसलं घेतलं, हे दिसलं घेतलं. सो यु नो, वस्तूंचा ढीग करू नकोस. खूप साऱ्या वस्तू साचवू नकोस. वस्तू मीन्स यू कॅन कॉल इट थिंग्स इन इंग्लिश. वस्तूंचा ढीग करू नकोस. डोंट पाईल अप द थिंग्स. करेक्ट. डोंट पाईल अप द थिंग्स. और अननेसेसरी थिंग्स वी कॅन से. अनावश्यक गोष्टींचा साठा करू नकोस. अनावश्यक गोष्टींचा ढीग करू नकोस. अनावश्यक गोष्टी साचवू नकोस. डोंट पाईल अप द अननेसेसरी थिंग्स. डोंट पाईल अप द अननेसेसरी थिंग्स. अननेसेसरी म्हणजे काय? अनावश्यक. नेसेसरी म्हणजे आवश्यक. येस. डोंट पाईल अप द अननेसेसरी. डोंट पाईल अप द टॉईज. येस. खेळण्यांचा ढीग करू नको. खेळण्या साचवू नकोस. साचवणे, ढीग करणे. डोंट पाईल अप द क्लॉथ्स. डोंट पाईल अप द डिशेस. भांड्यांचा ढीग करू नकोस. डोंट पाईल अप द डिशेस. क्लिअर? आलं लक्षात? डोंट पाईल अप द फुटवेअर. येस. करेक्ट. बरं, मला म्हणायचंय, हे वस्तूंचा साठा करणं थांबव. कसं कराल तुम्ही? ट्राय करा. जस्ट ट्राय. एकदम सिम्पल सेंटेन्स आहे. यू कॅन. बेसिक. हे सेंटेन्सेस इंग्लिश मध्ये करण्यासाठी तुम्हाला फक्त शब्द माहित पाहिजे. बाकी नो ग्रामर. इथे काहीच ग्रामर नाहीये. फक्त शब्द माहित पाहिजे अँड देर इज अरेंजमेंट. कपड्यांचं सॉरी, वस्तूंचा ढीग करणं थांबव. थांबव म्हणजे स्टॉप. स्टॉप. मग पुढे ना पायलिंग अप करायचं. दोन वर्ब झाले शेजारी शेजारी. डोंट आले तर मग नाही करायचं. पण वर्ब आला ना स्टॉप, मग करायचं. स्टॉप पायलिंग अप द थिंग्स किंवा स्टॉप टू पाईल अप थिंग्स. कपड्यांचा ढीग करणं थांबव. कपड्यांचा ढीग करणं थांबव. इट इज कॉल्ड ॲज कपड्यांचा, वस्तूंचा. स्टॉप पायलिंग अप द थिंग्स.
Stop piling up the things. Easiest one. Easy? Anything difficult? Are you finding it difficult? तुम्हाला हे अवघड वाटतंय का? Are you really finding it difficult one? No. Try to understand. इथे काहीच नाहीये. कोणतंच इंग्लिशचा कॉन्सेप्ट नाहीये. जे नवीन आहे ते मी इथे लिहून देतीये. There is no sentence pattern. There is no sentence formula. There is no any special pattern. It is just get the word, use it in the sentence, prepare the sentence. That's it. शब्द माहित करून घ्यायचा, नवीन शब्द माहित करून घेतला, ऍड ऑन करून टाकायचं. असंच अजून एक. Put on. What is meant by put on? You know? What is called as put on? Put on म्हणजे काय? एकदम सिम्पल. येस. Put on. Put on म्हणजे घालणे किंवा परिधान करणे. There are two meanings. Put on means what? घालणे किंवा परिधान करणे. Put on म्हणजे घालणे किंवा परिधान करणे. जसं आपण म्हणतो, स्पेशली तुम्ही रोज मुलांना म्हणता युनिफॉर्म घाल. म्हणता ना युनिफॉर्म घाल. मग तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणणार? घाल. घाल म्हणजे पुट ऑन. पुट ऑन द युनिफॉर्म किंवा तुझा असेल तुझा युनिफॉर्म घाल. मग तुम्ही करणार पुट ऑन युअर युनिफॉर्म. तुझा युनिफॉर्म घाल. पुट ऑन युअर युनिफॉर्म. पुट ऑन म्हणजे घाल. तुझं युनिफॉर्म घाल. हा तुझं शर्ट घाल. यू कॅन से पुट ऑन युअर शर्ट. दुसरं अजून काही? येस तुझं शूज घाल. पुट ऑन युअर शूज. तुझी अंगठी घाल. पुट ऑन युअर रिंग. तुझा नेकलेस घाल. पुट ऑन युअर नेकलेस. तुझी घड्याळ घाल. पुट ऑन युअर वॉच. तुझं हेल्मेट घाल. पुट ऑन युअर हेल्मेट. तुझी साडी घाल. पुट ऑन युअर साडी. घालणे किंवा परिधान करणे याला पुट ऑन बोलतात. येस तुझं स्वेटर घाल. पुट ऑन युअर स्वेटर. सॉक्स घाल. पुट ऑन युअर सॉक्स. अजून चष्मा घाल. पुट ऑन युअर स्पेक्टॅकल्स. पुट ऑन युअर जॅकेट. तुझं जॅकेट घाल. पुट ऑन युअर बँगल्स. तुझ्या बांगड्या घाल. पायातल्यांना काय म्हणतात माहितीये? पैंजण. व्हॉट इज पैंजण इन इंग्लिश? एनी आयडिया? पैंजणला इंग्लिश मध्ये काय बरं म्हणतात? येस पैंजण मीन्स अँकलेट्स. अँकलेट्स. So put on your anklet. Anklet means what? पैंजण. Anklets means what? पैंजण. So put on your anklets. Ankletला यस लावायचं कारण दोन पायाचे असतात ना. तुम्ही नुसतं अँकलेट नाही म्हणू शकत. एकच थोडे असतात. दोन दोन असतात. स्पेक्टॅकल्स दोन डोळ्यांचे असतात. सॉक्स दोन्ही पायाचे असतात. Anklets. Put on your anklets. आलं लक्षात? मग अजून व्हॉट एव्हर. पुट ऑन युअर इयरिंग्स. तुझे कानातले घाल. पुट ऑन युअर चेन. तुझी चेन घाल. पुट ऑन युअर ब्रेसलेट. तुझं ब्रेसलेट घाल. अजून काय? पुट ऑन. पुट ऑन म्हणजे घाल. आणि टेक ऑफ म्हणजे काढ. टेक ऑफ. टेक ऑफ म्हणजे काढणे. हिअर आय विल टेक ऑफ. टेक ऑफ म्हणजे काढणे. तो काढ. तुझं युनिफॉर्म काढ. टेक ऑफ युअर युनिफॉर्म. हा तुझं आयडेंटिटी कार्ड काढ. टेक ऑफ युअर आयडेंटिटी कार्ड. टेक ऑफ. टेक ऑफ. येस तुझे शूज काढ. टेक ऑफ युअर शूज. तुझं दप्तर काढ. टेक ऑफ युअर स्कूल बॅग. तुझं शर्ट काढ. टेक ऑफ युअर शर्ट. तुझं हेल्मेट काढ. टेक ऑफ युअर हेल्मेट. तुझी घड्याळ काढ. टेक ऑफ युअर वॉच. तुझे पैंजण काढ. टेक ऑफ. OFF. टेक ऑफ युअर अँकलेट्स. तुझी अंगठी काढ. टेक ऑफ युअर रिंग. तुझं ब्रेसलेट काढ. टेक ऑफ युअर ब्रेसलेट.
चेक ऑफ युअर टाय, तुझं टाय काढ. चेक ऑफ युअर टाय, त्याचा पण फोटो काढते. गॉट इट? These are the simple verbs which we must know. एकदम सिंपल बेसिक आहेत, जे शब्द शिकवले मी तुम्हाला थोडस. vocabs. यू कॅन एनहान्स द vocabulary. म्हणजे पहा, नुसतं काहीच नाहीये, फक्त शब्दांमध्ये चेंजेस आहे. देर आर जस्ट चेंजेस इन द वर्ड्स. आणि गोष्टी लगेच. आता आपण घालण्याला विअर म्हणतो नॉर्मल भाषेमध्ये, नाही का? विअर विअर म्हणतो की विअर म्हणजे घाल. तर विअरच्या ऐवजी काय म्हणतो आपण? पुट ऑन म्हणायचं. आता विझवण्याला एक्सटिंग्विश बोललं जातं, एक्सटिंग्विश द फायर. टर्न ऑफ बोलतात लाईट विझवणे, पण ते सगळ्यांसाठी एक आलं आपलं पुट आउट. राईट? बरं, लिव्ह. लिव्ह म्हणजे राहणे. सो राहण्यासाठी आपण काय शब्द युज केला? पुट अप. व्हेअर डू यू पुट अप? त्याच्यासाठी आपण असे खूप सारे शब्द आहे. आय कॅन जस्ट गिव्ह यू द लिस्ट फॉर दॅट. सिंपल मी तुम्हाला दाखवते की कसे चेंजेस होतात. फक्त हे शब्दाच्या ऐवजी तुम्ही हे शब्द वापरले की किती छान इंग्लिश होऊ शकते. हिअर पहा. फॉर एक्झाम्पल द फर्स्ट वर्ड सॉरी. ठीक आहे. आता सॉरी नाही बनायचं, तर सॉरीच्या ऐवजी तुम्ही काय युज करू शकता? व्हॉट एल्स यू कॅन यूज फॉर सॉरी? आर यू गेटिंग माय व्हॉइस क्लिअर? व्हॉइस इज क्लिअर ना? या, क्लिअर ना? ब्युटिफुल, ग्रेट. सो सॉरी. सॉरीच्या ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता? करेक्ट. सो यू डोंट नीड टू से सॉरी. सॉरीच्या ऐवजी द व्हेरी इम्प्रेसिव्ह वन, अपोलोजाइज. सिम्पली काय म्हणायचं? आय अपोलोजाइज. आपण म्हणतो ना, आय एम सॉरी, माझं चुकलं, मला माफ कर. त्याच्याऐवजी यू कॅन से आय अपोलोजाइज. आय अपोलोजाइज झालं, एवढंच आहे. ते काय म्हणतो त्याला? समानार्थी शब्द, सिनॉनिम्स. सॉरी, सॉरीच्या ऐवजी म्हणा आय अपोलोजाइज, मी माफी माग. आय एम सॉरी, मला माफ कर, मी माफी मागते, आय अपोलोजाइज. अपोलोजाइज. पहा, टाईप करा एकदा शब्द हा. इट इज क्वाइट डिफिकल्ट वन. अपोलोजाइज. अपोलोजाइज. बरं. देर इज वन मोर आय विल जस्ट लेट यू नो. आपण काय म्हणतो? प्रॉब्लेम. व्हॉट्स द प्रॉब्लेम? है ना? व्हाट वी से? व्हॉट्स द प्रॉब्लेम? सो इन्स्टेड ऑफ प्रॉब्लेम, व्हाट कॅन यू से? इन्स्टेड ऑफ प्रॉब्लेम, व्हाट कॅन यू से? इन्स्टेड ऑफ प्रॉब्लेम व्हॉट? सी, मला म्हणते व्हॉट्स द प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे? काय समस्या आहे? तर हे प्रॉब्लेमच्या ऐवजी एक दुसरा शब्द वापरायचा फक्त. या. येस. इश्यू. व्हॉट कॅन यू यूज? इश्यू. व्हॉट्स द इश्यू? तुम्हाला हा शब्द माहित नाही का? माहितीये, बट यू डोंट यूज इट इन अ डेली लाईफ स्पीकिंग. व्हॉट्स द इश्यू? काय प्रॉब्लेम आहे? व्हॉट्स द इश्यू? व्हॉट्स द प्रॉब्लेम? व्हॉट्स द इश्यू? यू कॅन सिम्पली से. बरं, अजून एक का? वन मोर. आपण म्हणतो इम्प्रूव्ह. आय विल टीच. इम्प्रूव्ह म्हणजे काय माहितीये तुम्हाला? व्हॉट इज मीन्ड बाय इम्प्रूव्ह? इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे, बरोबर? ओके. सो instead of improve, you can use one another word. What is that? Improve. आपण म्हणतो ना, improve yourself. Improve your vocabulary. तुमच्या vocabulary मध्ये सुधारणा करा, जे आज आपण करतोय स्पेशली. है ना? We are improving our vocabularies. आपण आपल्या शब्दसंग्रहामध्ये थोडस सुधारणा करत आहोत, थोडस सुधारत आहोत. तर improve ह्याच्या ऐवजी, जसं I always say, improve your vocabularies. So improve च्या ऐवजी I can use another word. What is that? Enhance. काय शब्द यूज करू शकता? Enhance. अर्थ सेम, सेम मीनिंग. There is a same meaning. Just improve च्या ऐवजी काय यूज करा? Enhance. Enhance your vocabularies. तुमचा शब्दसंग्रह वाढवा. मॅम, I want to enhance my vocabularies. मला माझ्या vocab मध्ये सुधारणा करायची आहे. आय वॉन्ट टू एनहान्स माय इंग्लिश. मला माझ्या इंग्लिश मध्ये सुधारणा करायची आहे. हाऊ टू एनहान्स vocabularies मॅम? vocabularies मध्ये कशा सुधारणा करायच्या? हाऊ टू एनहान्स द vocabularies? vocabularies कसे इम्प्रूव्ह करायचे? इम्प्रूव्ह. इम्प्रूव्हच्या ऐवजी तुम्ही काय यूज करू शकता? एनहान्स. गेटिंग? Such a many words are there. For example,
I can tell you one another one. Show. शो ऐवजी आपण म्हणू शकतो डेमॉन्स्ट्रेट. ऐकलेला तुम्ही हा शब्द डेमॉन्स्ट्रेट? कधी ऐकलाय का? डेमॉन्स्ट्रेट शब्द ऐकला असेल, स्टडीज मध्ये असेल, तुम्ही जे स्कूलमध्ये कॉलेजेस मध्ये आहे तुमच्या बुक्स मध्ये डेफिनेटली डेमॉन्स्ट्रेट असतं. डेमॉन्स्ट्रेट द फिगर, शो द फिगर. शो म्हणजे दाखवा. तर तसंच यू कॅन यूज डेमॉन्स्ट्रेट. प्लीज डेमॉन्स्ट्रेट, प्लीज दाखवा. प्लीज demonstrate the activity. ही activity दाखवा. Please demonstrate the presentation. Presentation दाखवा. Please demonstrate the concept. Idea दाखवा. Please demonstrate. Many another words are there. I can tell you. We can also see. आपण म्हणतो also. Also म्हणजे काय? सुद्धा. Right? Also means सुद्धा. Also. टू. येस, देर इज अ टू वर्ड. पण ऑल्सोच्या ऐवजी तुम्ही यूज करू शकता मोर ओव्हर. मोर ओव्हर. मोर ओव्हर म्हणजे ऑल्सो. ऑल्सो म्हणजे सुद्धा. आय टीच इंग्लिश अँड ऑल्सो मॅथमॅटिक्स. आय टीच इंग्लिश मोर ओव्हर मॅथमॅटिक्स. ऑल्सो. आय टेक टी ऑल्सो कॉफी. मी चहा घेते आणि कॉफी सुद्धा घेते. सो आय टेक टी मोर ओव्हर कॉफी. कॉफी पण घेते, चहा पण घेते. आय डू दिस अँड दिस ऑल्सो. मी हे पण करते, हे पण करते, हे सुद्धा करते. सुद्धा. तर त्याच्यासाठी जसं आपण ऑल्सो यूज करतो, तर इन्स्टेड ऑफ ऑल्सो इफ यू यूज मोर ओव्हर इट इज मोर क्लिअर. बरं, अजून एक आय कॅन शो यू. वी से बाय. बाय म्हणजे काय? खरेदी करणे. सो इन्स्टेड ऑफ बाय आपण यूज करू शकतो परचेस. इन्स्टेड ऑफ बाय वी कॅन से परचेस. खरेदी करणे. बाय बोलतात. आय बाय अ न्यू फोन. एक नवीन फोन घे ना. सो इन्स्टेड दॅट यू कॅन से परचेस अ न्यू फोन, परचेस अ न्यू मोबाईल. परचेस. गेटिंग इट? सो काहीच नाहीये. नथिंग डिफिकल्ट इज देअर. जस्ट थोडस इंग्लिश मध्ये अजून जास्त एक क्लॅरिटी, एक छान फायनल टचअप येऊ शकतो इफ यू स्टार्ट युझिंग दिस वर्ड जे आज आपण शिकलो. सो मेनी न्यू थिंग्स वी हॅव लर्न इन टुडेज क्लास. तुम्ही राईट? काय काय शिकलो? एक फायनल तुम्ही मला समरी देऊ शकता? कॅन यू जस्ट डेमॉन्स्ट्रेट टू मी हाऊ मेनी थिंग्स यू रिकॉल टिल नाव? आतापर्यंत तुम्हाला किती गोष्टी आठवतात? फ्रॉम द बिगिनिंग लेट मी नो. एकदम सुरुवातीपासून सांगा. व्हॉट इज द फर्स्ट कॉन्सेप्ट आय टॉट यू बाय टुडे? दिस इज समथिंग विच वी आर ट्राइंग to develop our communication skill, to enhance our communication skill. Yes. आठवा काय काय शिकलो आज आपण? What things did we learn in today's class? Yes. The very first thing I taught is don't use myself. Myself use naka karu. Second thing I taught is put up at. I put up at. मी इथे इथे राहते. Live च्या ऐवजी put up use करू शकतो. Third thing is I help from. म्हणजे मी प्रॉपर इथून आहे. I help from. The fourth thing is your hobby. Instead of hobby, we can say what's your area of interest. तुमचा area of interest काय आहे? हे झालं. त्याच्यानंतर fifth thing I taught you some vocabulary. The first one was put out. Put out म्हणजे विझवणे. What was the second one? Pile up. Pile up म्हणजे ढीग करणे, साचवणे. Third one was put on. Put on म्हणजे परिधान करणे, घालणे. Fourth one was take off. Take off म्हणजे काढणे, उतरवणे. And then we have learned these more examples. या शब्दांच्या ऐवजी आपण हे शब्द पण वापरू शकतो. म्हणजे काय होतं, कधी कधी तुम्ही जर इंग्लिश ऐकणार तर तुम्ही ते हे शब्द ऐकणार
आणि तुम्हाला वाटेल अरे यांचा काय अर्थ आहे, तर यांचा अर्थ एवढा सोपा असतो. जर डेमॉन्स्ट्रेट 2 मिनिटं क्लिअर नाही ना, डेमॉन्स्ट्रेट डेमॉन्स्ट्रेट म्हणजे जस्ट शो. तर हे पण माहित पाहिजे. हे कशासाठी सांगते, तुम्ही यूज करा नका करू ही पुढची गोष्ट. पण जर कधी तुम्ही इंग्लिश ऐकली आणि हे शब्द ऐकले तर याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. यू शुड नो द मिनिंग. कोणी पुट आउट म्हणलं, कोणी पुट ऑन म्हणलं, कोणी टेक ऑफ म्हणलं, कोणी एनहान्स म्हणलं, कोणी डेमॉन्स्ट्रेट बोललं, कोणी पुट अप बोललं, कोणी एरिया ऑफ इंटरेस्ट विचारलं. तर एक्झॅक्टली याचा अर्थ काय होतो ते सगळ्यात आधी आपल्याला माहित असायला पाहिजे. ते माहित असेल तर म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला इंग्लिश समजणं पण सोपं होईल. कधी कधी एखादी तुम्ही ऍडव्हान्स इंग्लिश ऐकली ना, सेलिब्रिटी इंग्लिश जर ऐकली सेलिब्रिटींची, जे ते प्रियंका चोप्रा स्पीक्स फंटॅस्टिक इंग्लिश. त्यांची इंग्लिश ऐका, एक एक शब्दामध्ये 100 प्रश्न पडेल, अरे ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात. सो ते का माहित नाही, ते का आपल्याला प्रॉब्लेम येणार, बिकॉज वी डोंट नो धीज वर्ड. हे शब्द आपल्याला माहित नसेल, आपल्याला हे माहिती बेसिक, हे सगळे माहिती ना तुम्हाला. सॉरी माहितीये, प्रॉब्लेम माहितीये, इम्प्रूव्ह माहितीये, शो ऑल्सो बाय, एव्हरीथिंग यू नो, बट यू डोंट नो अबाउट दिस. हे पण बरेच माहित आहे. So this knowledge will help you to understand English, and you please try implementing these all things in your speaking English. That's it. As it is, थांबू आपण. I hope the session was actually useful for you. It was helpful for you and it has given you the much more knowledge. व्यवस्थित वहीमध्ये सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. राईट डाऊन ऑल दिस थिंग्स इन युअर नोटबुक प्रॉपरली. आजचा क्लास इथेच थांबू आणि पुढच्या क्लासमध्ये भेटू. काही थोडंसं लोड वाटलं असेल, थोडं एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालं असेल तरी ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. मी अवघड काही शिकवलेलं नाहीये. मी फक्त थोडं कम्युनिकेशन स्किल वरती आज बोललीये, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती थोडंसं बोललीये. बोलताना काही गोष्टी